की पानं जाऊ? थांबा. सावकाश. थांबा. बस. हात दुखतोय? हो, ते डॉक्टरने दिलंय लावायला. ठीक आहे. घट्ट नाही आहे ना? तुम्ही झोपला नाही अजून? अहो, जर तुम्हालाच त्रास झाला तर मग ह्यांना कोण बघेल? तुम्ही एक काम करा ना, इथे चटई टाका आणि उशी घेऊन झोपा. नाही नाही, ठीक आहे. मी सुलक्षणाताई, हो सुलक्षणाताई, घ्या थोडस खाऊन घ्या. घ्या घ्या, अहो घ्या ना. वर्षा, हे वर्षा. वर्षा घे ना, थोडस खाऊन घे. हा, थोडं, एक चमचा. सुलक्षणाताई, खाताय ना तुम्ही? चिंगी, चिंगी कुठे? चिंगी, चिंगी कुठे? सुलक्षणाताई ती जेवली आणि झोपली आहे. आता सगळं ठीक आहे. तुम्ही थोडस खाऊन घ्या. तुम्हाला सुद्धा आता धीट व्हावं लागणार आहे. कसलं धीट आणि कसलं काय? कणा मोडलाय माझा, गळून पडले मी. हो, कालपर्यंत माझा मुलगा म्हणत होता माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देईन, असं करीन तसं करीन. आज बघा काय झालं. हा, काय करायचं? 7 वर्षाची पोरगी आहे त्याची, एवढूशी. कुणाकडे बघायचं तिनं? हा, आभाळ कोसळलंय. हो, एकटी आनंदी कुठे कुठे पुरी पडणार सांगा मला? कसं खाऊ मी? मला नकोय, हे ठेवून द्या. माझं घास नाही उतरणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खा. या, चला आतमध्ये चला. आत कुठे जायचंय? तू थांब जरा. वर्षा, चल आतमध्ये चल. काय आलं काका? सुलक्षणाताई, चल आतमध्ये चला. या, ये. सुलक्षणाताई, या आतमध्ये. चल तय्या. चल. वर्षा, ये इकडे उभे राहा. ये त्याच्यासमोर उभे राहा. या ताई, या उभे राहा. हात जोडा. हाच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याची ताकद देईल. याच्यामुळे सगळं चांगलंच होईल, जे आपल्याला आता दिसत नाहीये. पण जे होईल ते नक्कीच चांगलं होईल. बघाच तुम्ही, माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
शांती, काय हो, काय झालं? दुखते का? पाणी हवंय तुम्हाला? त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलवायचं? हा काय होतंय? व्यवस्थित झोप. अशी नको झोप. मी व्यवस्थित झोपते. की पाय माझे आहोत, तुम्ही बोलायला लागलात. त्रास होतोय का बोलताना? मग नका बोलू, नंतर बोलूयात आपण. खूप खूप गप्पा मारूयात नंतर आपण. आता झोपा तुम्ही, लवकर बरे व्हा. झोपा शांत. मी आहे इथे आणि मी नीट झोपते. नीट झोपते. झोपा. चटणी कशी सांडली अंगावर? चायनीज पहिल्यांदा खातो का काय? अतुलराव, काय होतंय? दारू बंद करायला पाहिजे. दारू वाईट आहे, दारू वाईट आहे. बंद करा, दारू बंद करा. काल पण पाणी नाही, आज पण पाणी नाही. माझ्या आयुष्यातच पाणी कपात चालली काय? घाणेरड्या माणसा, तुला स्वच्छ राहण्याचा ना अधिकारच नाहीये. तुला असंच घाण ठेवणार. डोळ्यांचं काय करायचं? चाललंय काय सगळं? दारू प्यायला म्हणून ठीक आहे, आज दिवसा ढवळ्या. ते कर्म का काय म्हणतात ते फिरून येतं वगैरे, तसं तर काय होत नाही ना. बरोबर, ही सगळी कर्मच आहेत तुझी. अर्थात तुझ्या कर्मांची शिक्षा तुला न्यायालय देईलच, पण माझं सुद्धा एक न्यायालय आहे आणि तिथं शिक्षा मीच देते. राघवाला मी असं काही केलं म्हणून तर हे होत नसेल ना. काही होत नसतं तुला.
हे असंच कर्मानं मरणार आहेस तू. की पाय माझे अहो काय हे कशाला उठलत बरं तुम्ही पलंगावरून? डॉक्टर, नर्स, डॉक्टर. मला माझा बाबा पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता माझा बाबा पाहिजे. चिंगुडी ऐक, तू शहाणी तू. तुझा बाबा येणार, नक्की येणार तुझा बाबा. कधी येणार? मला त्याची खूप आठवण. मला बाबा पाहिजे. जिथे कुठे आहे ना तो तिकडे मला आत्ताच्या आत्ता घेऊन चला. चिंगी बाळा, उद्या तुझा बाबा नक्की येईल. तू काळजी करू नकोस. अगं तू एक दिवस बाहेर गेला ना, त्याला बरं वाटत नाही ना, म्हणून तो तिकडेच थांबला. पण उद्या तुझा बाबा नक्की परत येईल. प्रॉमिस. जर नाही आला ना तर बघा तुम्ही. मला माझा बाबा हवा. का हो तुम्ही तिच्याशी खोटं बोललात? मग मी काय करू? राघव लवकर येईल. मला खात्री आहे तो लवकर बरा होईल. बघतो. यांना नेमकं झालं तरी काय आणि अजून किती दिवस लागणार आहे बरं व्हायला? अशी अवस्था नाही बघू शकत मी यांची डॉक्टर. हा प्रवास इतका सोपा नाहीये मिसेस कर्णिक. नाही बरोबर आहे तुमचं, पण अहो असं कधी बघितलं नाहीये मी त्यांना. कधी आजार पण नाही, कधी तब्येतीची तक्रार नाही. अचानक एवढा मोठा अपघात झाला. असं कोणावर दुसऱ्यावर अवलंबून राहणं यांनाही आवडत नसेल ना. मी कधीच बघितलं नाहीये यांना असं. नाही म्हणजे तुम्ही सांगा मला, मी करेन सगळं. होतील हे बरे. बरं व्हायलाच हवं यांना. यांना मला आधीसारखं वावरताना बघायचं. आमची लहान मुलगी आहे घरी, वाट बघत असेल आमची. बाबांना काय झालंय कल्पना नाहीये तिला. मी तुमच्या भावना समजू शकतो मिसेस कर्णिक. हे बघा, त्यांचे मेडिकल स्टेटस सगळे ओके आहेत. त्याचं ब्लड प्रेशरही नॉर्मल आहे. पण त्यांच्या डोक्याला मार लागलाय मिसेस कर्णिक, आणि ते कधी रिकवर होतील, त्याला किती दिवस लागतील, हे फक्त त्यांची विल पॉवर ठरवू शकते. उद्या तुम्ही म्हणताय की घरी गेल्यावरती सगळं ठीक होईल, पण मिसेस कर्णिक, हे प्रकरण तितकंसं सोपं नाहीये. खूप कठीण आहे. मी एवढंच म्हणेन की तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. राघवा, हे बघ आईने काय बनवलंय तुझ्यासाठी. दाल खिचडी माझ्या स्वतःच्या हाताने बनवली आहे बाळा. घे, दे दे बाळा, दे. खा दादा, बिंदास खा, काही टेन्शन घेऊ नकोस. मी टेस्ट केली आहे. अगं म्हणजे मला म्हणायचं होतं, आनंदीच्या हातची एवढी छान नाही झाली आहे, पण बरी आहे. तिच्या इतकी नाही चांगली झाली, पण मी केली आहे ना. दे दे. आई नंतर भरवते, असं द्या आता. अगं नाही, ते बरोबर आहे. शेवटी तूच ठणठणीत करणार आहे माझ्या लेकाला, तूच भरव. पण बरं बाई, चल चल, असं काही नाही. अगं पण थांब ना ग. ए बाळा, ए बाळा, मला जरा एक घास भरव दे ग माझ्या लेकराला. किती दिवसाने माझा हात तुझ्या येणार आहे माझं लेकरू. घे 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 घे.
आई आई ऐक ऐक मी काय म्हणते आई ऐक ना आपण ना आता घरी जाऊया. काही दादाला ना सारखा सारखा त्रास नको द्यायला. अगं तो घरी आला की मग तू काय लाड करायचं त्याचे ते कर. मला माहितीये का तो प्रश्न नाहीये मला. काय करताय तुम्ही? हे बघा लहान मुलासारखं वागताय ना तुम्ही. आता डॉक्टर येतील, काय सांगू मी डॉक्टरांना? हे गोळ्या घेत नाही असं सांगू मी त्यांना? असं नका करू बरं, गोळ्यांची वेळ झाली आता. गोळ्या घ्यायला हव्या तुम्ही, घ्या. गोळ्या तर घ्याव्याच लागणार. काही कारण सांगायचं नाहीये. तुला आठवते राघव, मला इंजेक्शन देण्यासाठी तू डॉक्टरना घेऊन आला होतास आणि मी नको नको म्हणत असताना मला इंजेक्शन द्यायला लावलंस. इकडे तर खूप डॉक्टर आहेत, तेव्हा गोळ्यांना नाही म्हणायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आनंदी गोळ्या दे. हा घे, घे बाबा, घे एक एक घे. हा शाळा रे माझं बाळ ते. घे घे पाणी घे घे. शाबाश. अरे हे काय आहे? ही कोणाची लिस्ट आहे एवढी मोठी? ए नको बबन. नाही अरे नारळ पाणी ह्याच्यात कसं काय? ठेव ना, तू कशाला काढतोय? ठेव बरं. नारळ पाणी त्यात थोडी देतील. हे का प्यायलेत ते नारळ पाणी? तुम्ही ऐकलेत काय? मला वाटतं अरे ते डॉक्टर लावून गेले ते. तू बाहेर बरं, बाहेर. हे काय नवीन खेळ? हे अंगठी कुठली आहे? तू कशाला काढलंस ते? मग अरे ते काय काय बोलू, काय काय तुम्हाला नवीन वाटलंय? चेहरा असा का झाला यांचा? इकडे चांगलं मला काय. अरे माझ्या दुसरी एक केस चालू होती कोर्टात, पण तुला सांगू मजा नाही माहिती का? कारण काय राघव कर्णिक सारखा असा तगडा एखादा वकील पाहिजे ना समोर, तर मजा येते. सोप्या सोप्या केसेस जिंकून काय मजा आहे? सामना चुरशीचा झाला तर मजा नाही का? तुला आठवतं आपण कॉलेजमध्ये असताना पंजा लढवायचो, आठवतं? येस. आता एक छोटीशी कॉम्पिटिशन होऊन होते. चल ना. हा कमान 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 कमान. तू जिंकलास तर तुझ्या आवडीचं चायनीज, मी जिंकलो तर चिकन तंदूरी. हा चल 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 कमान 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 कमान. चल चल चल. Yes, perfect. आता, come on. Yes. वहिनी, चायनीजचं पार्सल मागवा. साहेब जिंकलेत.